खरंच ईव्हीएम घोटाळा असू शकतो का? दिल्लीमध्ये सुद्धा ईव्हीएम घोटाळा झालेला आहे का? याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय मित्रांनो, तुमचं आपल्या मराठी भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनी बऱ्याच नेत्यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप केलेला आहे, पण त्यासंबंधी पुरावा नसल्या कारणाने ते सिद्ध करता आलेले नाही. पण दिल्ली विधानसभेनंतर शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा पुन्हा एकदा दावा केलेला आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा फक्त ईव्हीएम म्हणजेच मतदानानंतरची जादू असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी केला आहे. महाराष्ट्रात कोणालाही विचारलं तर तो सांगेल की ही फक्त ईव्हीएमची जादू आहे. माझ्या मित्रांनी निकालापूर्वीच्या निवडणुकीत भाजपला 42हून अधिक जागा मिळणार असल्याचे सांगितले होते, असे ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला, तर भाजपला तब्बल 27 वर्षांनंतर सत्तेची सूत्रे मिळाली. या पार्श्वभूमीवर महबूब शेख यांनी वरील आरोप केला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की माझ्या मित्राने मला सांगितले होते की भाजप 42च्या पुढे राहील. महाराष्ट्राची निवडणूक आपण पाहिली, मी स्वतः निवडणूक लढवली, त्यामुळे दिल्लीत भाजपच्या 70पैकी 70 जागा निवडून आल्या असल्या तरी मला आश्चर्य वाटले नसते. ईव्हीएम है तो सब मुमकिन है, असा भाजपचा नारा झाला आहे. दिल्लीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा असतानाही महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांची जागा निवडून आलेली पराभूत दाखवली. शशिकांत शिंदे यांची जागा पिपाणीमुळे गेली. इचलकरंजी, बुलढाणा, पालघर व अकोला येथे तिरंगी लढत झाली. थेट फाईट झाली असती तर महाराष्ट्रातील लोकांनी 37 जागांवर यांना नाकारले असते. पण त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी 4 महिन्यात असे काय कर्तृत्व केले की विरोधी पक्ष फक्त 50च्या आत गुंडाळला गेला आणि हे 237 वर पोहोचले. ही फक्त ईव्हीएमची जादू असल्याचे महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती सांगेन, असे ते म्हणाले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महबूब शेख यांनी केलेला दावा म्हणजेच ईव्हीएम घोटाळा हा खरोखर असू शकतो का नाही? आम्हाला तुमची मतं मांडा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.